नमस्कार सर्वांना, स्वागत आहे आपलं परत एकदा युवा रंग तरंग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आपल्याला माहीतच आहे, या चॅनलमधून आपण सदैव चालू घडामोडी, मोटिवेशनल म्हणजे प्रेरणादायी, त्यानंतर स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त चालू घडामोडी आणि एक नवीन उपक्रम जो सुरू केलेला आहे आपण बालसंस्कार उपक्रम, या अशा विविध विषयावर आणि आणखीन काही चांगल्या गोष्टींवर आपण सदैव यावर व्हिडिओ बनत असतो. आणि आजचा जो टॉपिक आहे आजच्या व्हिडिओचा तो आहे महत्त्वपूर्ण प्रेरणादायी विचार. खरंच प्रेरणादायी विचार हे व्यक्तीला एका टॉनिकप्रमाणे कार्य करतात. म्हणजे जेव्हा आपल्या मनाला खूप मरगळ येते किंवा निराशा येते प्रयत्न करून, त्यावेळेस काही प्रेरणादायी विचार जर आपण वाचले किंवा ते आत्मसात आणले तर नक्कीच आपल्याला नवीन कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळते आणि ते कार्य करण्यासाठी सकारात्मकता व आत्मविश्वास प्रदान होतो. तर बघूया आजच्या व्हिडिओमधील प्रेरणादायी विचार. बघा, इथे बघू शकता तुम्ही, झेपणाऱ्या गोष्टी करत गेलं की त्यात पेलण्याची आणि तोलण्याची ताकद आपोआप निर्माण होते. म्हणजे आपण एकदा झेपणाऱ्या गोष्टी करायला सुरुवात केलं की खरोखर आपल्यामध्ये ते आपण पेलूही शकतो आणि तोलूही शकतो, अशी ताकद आपल्यामध्ये निर्माण होते. म्हणून प्रत्येकाने झेपणाऱ्या गोष्टी ह्या करतच राहायला पाहिजे, सोडून न देता सदैव करत राहायला पाहिजे. पुढचा प्रेरणादायी विचार आहे, त्या लोकांसाठी समुद्र पोहू नका जे तुमच्यासाठी पूलसुद्धा पार करू शकत नाही. अगदी बरोबर आहे. काही व्यक्ती असे असतात, फक्त फुकट सल्ले आणि मार्गदर्शन देतात. त्यांना जर आपल्यासाठी काही करा म्हटलं ते काहीच करू शकत नाही. अशा व्यक्तींच्या केवळ सल्ल्याने आपण खूप मोठी रिस्क किंवा खूप मोठे निर्णय कधीही घेऊ नये, कारण त्यामध्ये आपण अडचणीत सापडू शकतो. पुढचा विचार आहे, एक बुद्धिमान व्यक्तीचं मौन नेहमीच अर्थपूर्ण असते. बरोबर आहे. बुद्धिमान व्यक्तीची ओळखच ती आहे की कोणत्या वेळी चूप बसायचं म्हणजे मौन ठेवायचं आणि कोणत्या वेळी बोलायचं. याचं जर आपलं एकदा ज्ञान झालं तर आपण आपलं जे जगणं आहे ते आपलं अर्थपूर्ण बनतं आणि आपलं मौन देखील अर्थपूर्ण बनतं. पुढचा विचार आहे, थोड्या वेळाच्या अहंकारापेक्षा दीर्घकालीन शांती निवडणे हीच बुद्धिमान व्यक्तीची ओळख आहे. अगदी बरोबर आहे. थोड्या वेळात जर अहंकार असेल तो जर आपण सोडून दिला आणि ते जर शांतीचा मार्ग निवडला तर खरोखर आपल्याला दीर्घकालीन शांती प्राप्त होते. म्हणून थोडा काळ जो अहंकार असतो तो आपण सोडून दिलाच पाहिजे आणि दीर्घकालीन शांतीचा मार्ग हा नेहमीच चांगला असतो. पुढचा विचार आहे, उडण्याची परवानगी मागू नका, कारण पंख तुमचे आहेत आणि आकाश कोणाचेही नाही. समजलं असेल तुम्हाला. बघा, इथे पंख म्हणजेच प्रयत्न, मेहनत. बघा, प्रयत्न तुमचे आहे, मेहनत तुमची आहे, त्यांच्या बलबुत्यावर त्यांच्या सहाय्याने तुम्ही उडू शकता. तुम्हाला उडण्यासाठी कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही. म्हणजे तुम्हाला प्रयत्न करायचे, खूप मेहनत घ्यायची, यासाठी तुम्हाला कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही. आणि आकाश आपलेच आहे. आकाश म्हणजे यश हे आपलंच असतं. आपण जीवनातील कोणत्याही पदावर, कोणत्याही पोस्टवर किंवा कोणत्याही याच्यावर सहज पोचू शकतो, परंतु त्याला गरज आहे फक्त हार्डवर्क आणि सातत्य आणि चिकाटी. ह्या गोष्टी जर आपल्याकडे असेल, मेहनत जर आपल्याकडे असेल तर यश हे आपलंच असतं. पुढचा विचार आहे, तुमच्या चुका तुमच्या प्रेरणा बनायला हव्यात, बहाणा नाही. अगदी बरोबर आहे. आपल्या जेव्हा चुकतात ना, जेव्हा आपण परत परत चुकतो तेव्हा त्या चुकांपासून आपण शिकायला पाहिजे आणि प्रेरणा घ्यायला पाहिजे आणि पुढे यशाच्या मार्गाने चालायला पाहिजे. फक्त त्या चुका बहाणा म्हणून आपण न ठेवता प्रेरणा म्हणून ठेवायला पाहिजे. आणि पुढचा जो विचार आहे तो आहे, गरुडासारखं उंच उडायचं असेल तर कावळ्यांची संगत सोडावी लागेल. बरोबर आहे. जर आपल्याला गरुडासारखी उंच झेप घ्यायची असेल तर आपल्याला संगतही गरुडाचीच घ्यावी लागेल. म्हणजे जेव्हा आपल्याला असामान्य कार्य करायचं आहे, खूप मोठं यश मिळवायचं आहे, त्यावेळेस आपल्याला संगत देखील असामान्य व्यक्तींची, असामान्य जी व्यक्ती असतात त्यांची संगत ठेवावी लागेल. असामान्य तुमचं स्वप्न आहे आणि संगत सामान्य व्यक्तींची,
किंवा निरुपयोगी व्यक्तींची असेल तर आपण कसे काय बरं यश मिळवणार. म्हणून अशा प्रकारे आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वपूर्ण प्रेरणादायी विचार बघितलेले आहेत. हे विचार खूप चांगले आहेत. तुम्ही नक्कीच याला पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ बघा आणि ह्या विचारांना आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न जरूर करा. ठीक आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि हे चॅनल, हा जो व्हिडिओ आहे हे प्रत्येकाला शेअर करा. भेटूया पुन्हा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्रेरणादायी विचार जरूर वाचा आणि ऐका.